आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ही पोलीस बी तात्यासाहेबांनी का त्रास देतात काय ठाव. पोलिसांनी बी काय आखली आहेत का नाहीत देव माणसाला त्रास द्यायला. ए ने बट इकडे तुला तर ठावच असतं ना. कारण नसताना तुझ्या पोलिसांनी तात्यासाहेबांच्या गोडांवर धाड टाकली येते. काय तात्यासाहेबांच्या गोडांवर धाड? मला काहीच माहित नाही. ए असला भोळेपणाचा आवाज नको का थोबडावर. खोटारडी कुठली तुझ्या कानात तर पडलंच असेल की. आओ मम्मी पण मंजू वहिनी ड्युटीवर गेल्याच नाही तर त्यांना कसं माहित असणार. ए सरे तू नका तिची बाजू घेऊ. आली तिचं वकील पत्र घेऊन लागली टाळाटाळा बोलायला. गा बस. सत्या इकडे. पोलीस का आले होते? तात्यासाहेब बरे आहेत ना? होय बरे आहेत आता. अगं ते जरा पोलिसांचा गैरसमज झाला होता पण आता विषय मिटलाय. गैरसमज असा कसा होतो गैरसमज? आणि काय काय नाही तुझ्यासारखं समजा पोलीस भरती केल्यात का? तुला सांगते सत्या ह्या पोलिसांनी का नाही तात्यासाहेबांकडनं पैसे काढायचे असणार म्हणून समजा सुरू आहे. मम्मी साहेब अहो असं काय बी नाही. जाधव साहेब असं पैसे खाणारातलं नाहीत. तुला लयच ठाव आहे का नाही आली त्यांची बाजू घ्यायला. अगं तुझं पोलीस स्टेशन बी जन्माला आलं नव्हतं तेव्हापासून मी तात्यासाहेबांनी ओळखते. तात्यासाहेब देव माणूस आहेत. मम्मी अगं शांतू खरोखर त्यांचा गैरसमज झाला होता आणि जाधव साहेबांवर आमचा बी विश्वास आहेच की. काय ग पोरींनो काय पाहिजे? आम्हाला हत्तीसाठी हत्तीचे चित्र काढून पाहिजे. प्रभाकर काका कुठे आहेत? आम्हाला त्यांच्याकडून चित्र काढून घ्यायचे. ते बाहेर गेले. ए थांबा थांबा मी तुम्हाला चित्र काढून दिलं तर चालेल का? आम्ही मीटिंग करतो आणि मग तुला सांगतो. मीटिंग? बर करा मीटिंग. चालेल. बरं ठीक आहे मी आलोच. थांबा. या पोरींनो बसा पण चित्र काढूया. कसं आहे? झालं बघा. हे बघा आवडलं का? प्रभाकर काका बनवतात तसं नाही बनवलंस पण चालेल ना मला. चालेल ना तुम्हाला? हा मग झालं. दादा आम्ही तुझ्या अंगणात खेळ खेळलो तर चालेल का? ए होय खेळा की काय प्रॉब्लेम नाही. पण मी काय म्हणते आता हादगा खेळणार म्हणजे खिरापत लागल की. खिरापतीचं काय? अहो खिरापतीचं काय मी बनवतो की खिरापत. पोरींनो तुम्ही खेळा इथं मी खिरापत बनवतो. हे घ्या. चला आपण तयारी करू. सर तुम्ही आम्हाला असं बाहेर का घेऊन आला हो? गुन्ह्याची पावडर सापडली ना त्याची रिपोर्ट न्यायला आलो. कुठे तोंड का वाकडी केली? काय प्रॉब्लेम आहे का? नाही सर अहो प्रकरण थोडं अवघड आहे. अवघड आहे? आम्ही सगळ्या टेस्ट करून बघितल्या. अहो प्रथमदर्शनी तर त्यात अंमली पदार्थ आहे असंच कळतंय. कुठे रिपोर्ट कुठे? तर आम्ही 1-2 तपासण्या अजून करू आणि मग रिपोर्ट देऊ. 1-2 वेळा करा नाही तर अजून करा. मला काय वाटतं माहिती आहे का की त्यात अंमली पदार्थ नाही असाच रिपोर्ट येईल. नाही नाही सर अहो कारण पहिल्या तपासणीत अंमली पदार्थ आहे असंच कळतंय. हो का? हा आता दुसऱ्या तपासणीत असं येईल की त्यात खताची पावडर आहे म्हणून. नाही नाही
असं कसं होईल सर? 1 मिनिट. असं होईल का? अहो सर, एवढ्यासाठी आम्ही आमच्या नोकरीची तर नाही ना रिस्क घेऊ शकत. आता आता होईल का? दोघांसाठी एक एक बंडल आहे. अख्ख्या वर्षाचा पगार आहे, विचार करा. चालतंय सर. चालतंय की सर. तुम्ही म्हणाल तसा रिपोर्ट देऊ. हो. हा या डॉक्टर साहेब, अजून पैसा तयार ठेवा. सासूबाई सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा माहेरा. कारल्याचं येल लावकी गसून बाई मग जा आपुल्या माहेरा माहेरा. कारल्याचा वेळ लावला हो सासूबाई आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा. कारल्याला कारली येऊ दे किसून बाई मग जा आपुल्या माहेरा माहेरा. कारल्याला कारली आली हो सासूबाई आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा. कारल्याची भाजी करकी गसून बाई मग जा आपुल्या माहेरा माहेरा. कारल्याची भाजी केली हो सासूबाई आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा. कारल्याची भाजी खाकी गसून बाई मग जा आपुल्या माहेरा माहेरा. कारल्याची भाजी खाल्ली हो सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा माहेरा. खाल्लेलं उष्ट काडकी गसून बाई मग जा आपुल्या माहेरा माहेरा. खाल्लेलं उष्ट काढलं हो सासूबाई आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा. आणा की गफनी घाला की गयेनी जाऊ द्या राणी माहेरा माहेरा. आणली फणी घातली वेणी राणी गेली माहेरा माहेरा. शिवाजी आमूचा राजा शिवाजी आमूचा राजा त्याचा तो तोरणा किल्ला त्याचा तो कोरोना किल्ला किल्ल्यावरती 7 विहिरी किल्ल्यावरती 7 विहिरी विहिरीमध्ये 7 कमळे विहिरीमध्ये 7 कमळे एक एक कमळ तोडील एक एक कमळ तोडीले भवानी मातेला अर्पण केलं भवानी मातेला अर्पण केले भवानी माता प्रसन्न झाली भवानी माता प्रसन्न झाली शिवाजी राजाला तलवार दिली शिवाजी राजाला तलवार दिली तलवार घेऊन आला तलवार घेऊन आला हिंदूंचा राजा तो झाला हिंदूंचा राजा तो झाला हिंदूंनी त्याचे स्मरण करावे हिंदूंनी त्याचे स्मरण करावे हादग्या दिवशी गाणे गावे हादग्या दिवशी गाणे गावे ए पोरीनो, झाले की रपत तयार. वाटा की रपत आलेच मी. चला बसा बसा. आता मी या डब्यात हिरापत बनवून आणली आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं आहे की यात काय असेल. हे घे. शिरा नाही नाही नाही, चुकलं चुकलं. ए चुकलं चुकलं चुकलं. चिवडा नाही, चूक चूक. फुटाणे नाही नाही बर्फी नाही नाही, चूक चूक खोबऱ्याची वडी चूक चूक. कंदी पेढे नाही 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 नाही, चुकीचं आहे. अरे कोणालाच ओळखता आलं नाही. बरं थांबा, मला सांगा, तुम्हा सगळ्यांना ससा माहितीये का? ससा. हो मग मला सांगा की सशाला सगळ्यात जास्त काय आवडतं? गाजर हा. मग आता सांगा की खिरापतीला काय असेल? गाजर बरोबर. चवे दे सगळ्यांना. वाघमारे
तुझा दादा आणि म्हणजे दीदीची जोडी लय भारी आहे. ए सपने आण लवकर चहा. हा वय वय. घ्या. मम्मी पण काही म्हणा मानलं बरं का ऍक्सिडेंटल जाऊबाईंना, म्हणजे हातग्याच्या निमित्तानं टोमणा मारायचा काही चान्स घेतलाय त्यांनी मस्त. नाही, इतक्या वर्षात म्हणजे असं बोलायची कधी हिंमत तरी होती का माझी. म्हणजे कधी हाक मारायचं म्हणलं का नाही तर पेपर भरायचं मला यांनी डायरेक्ट टोमणाच आणला. थंड तुझा नाकाचा शेंडा. मार दे तिला टोमना. मी पण नावाची मम्मी साहेब आहे. हिचा माज कसा उतरवते का नाही ते बघच. आणि हिच्या टोमण्याचा हिशेब मी करणारच. वाघमारे, तुम्ही जे काय त्या पोरींसमोर वागला ना ते मला अजिबात पटलं नाही. म्हणजे वाघाचे पंजे खाली काय बी बोलला आणि आता साधा चेहरा करता मांजरावानी. काय केलं मी आता. काय केलं तुम्ही? जे गाण्यात माझ्या मम्मीला टोमणा मारत होता ना ते ऐकलंय मी. तुमच्याकडे अशी अपेक्षा नव्हती हो. आणि तुम्हाला माहिती आहे ना माझ्या मम्मीला कुणी बी काय बी बोललं तर मला लई राग येतो, डोकं फिरतं माझं. पण कशाला बोलला तुम्ही? माझी मम्मी केवढं चांगलं सांगत होती, वेल लाव, कारलं बनव, भाजी खा आणि जा घरला. पण तुम्हाला नाही. तुम्हाला काय जवका माहेरा, जवका माहेरा, जवका माहेरा. तुम्हाला तुमच्या आत्याबाईची आठवण येते वय. वाघमारे अहो अहो रडताय कशाला वाघमारे? अहो चेष्टा करत होतो मी. वाघमारे चेष्टा करत होतो. स्वतःच रडवायचं आणि म्हणायचं चेष्टा करत होतो. बर सॉरी, चुकलं माझं. मी पाया पडू का तुमच्या? सॉरी प्लीज. मग रडू नका तुम्ही. डोळं पुसा आधी, डोळं पुसा बघू. तुम्ही ना एकदम नमुना आहे बघा, नमुना. म्हणजे तुमच्यासारखं जगाच्या पाठीवर कुठे भेटणार नाही. जरा कोण काय बोललं की लगेच रडूबाई बनता आणि जरा घाबरल्या की लगेच अगं बाई असं करता. म्हणजे एकूण काय तर दिवस रात्र नुसतं अगं बाई रडूबाई, अगं बाई रडूबाई, अगं बाई रडूबाई, अगं बाई रडूबाई, अगं बाई, अगं बाई. काय स्वतःच रडवतोस आणि माझी चेष्टा करतोस वे. हा मग तुम्ही हाच चेष्टा करण्यासारख्या. होय काय. अगं बाई, अगं बाई. हा काय 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 वाघमारे मस्करी करतोस. वाघमारे घड्याळ. हा मी जर मारलं ना मग बघा लय मागात पडल. मी मार वाघमारे, वाघमारे. वाघमारे लागते. वाघमारे बघितलं का बया नुसतं खेळ खिकी खुकू चाललंय. आपल्याला काय माहिती रोमॅन्टिक डान्स बी होत असेल आतमध्ये. तुला काय एवढं खुश व्हायला. वाघमारे 2 उशा घेतल्या म्हणून लई शहाणपणा करू नका, नाहीतर असं हानीन ना तुम्हाला. मग करत बसाल आयुष्यभर अगं बाई रडूबाई, अगं बाई तुला ना नाशिकताही
ए नाही बॅट. सॉरी सॉरी. हा मम्मी सर. काय गे, आता एवढी सत्ताची सेवा करून घेतली तरी अजून पोट भरलं नाही का तुझं? हा, वरती खोलीमध्ये काय खिक्की खुक्कू करत बसलीस आणि काम कोण करणार? चल जा, कडक नाही करायला घे. होय मम्मी सर. आणि हा, चांगल्या खुसखुशीत कर, नाहीतर करशील कडाडा मोडणाऱ्या. वय वय. ए सपने, तू तिला मदत कर, हय हय म्हणू नका नुसतं. वय वय. खिक्की खुक्कू. फोन वाजता वाटतं माझा. पप्पांचाच फोन असेल. लई दिवसांनी फोन आलाय बघा. मी जाऊ का पटकन फोनवर बोलून येऊ का? तुम्हाला एकट्याला बनवायला त्रास नाही होणार ना? मग बनवाल ना म्हणजे. थँक्यू. मी जाते. मंजू. पप्पा बसा, मी चहा करते. नाही नाही नको, राहू देत. मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. बोला की. मी असं ऐकलंय की परवा तात्यासाहेबांच्या गोडाऊनवर पोलिसांची रेड पडली होती, खरंय का हे? हा, म्हणजे पोलिसांना तशी लीड मिळाली होती अंमली पदार्थांच्या केसच्या संदर्भात, पण ती चुकीची होती. आता तुम्हीच मला सांगा, तात्यासाहेबांसारखा भला माणूस यात असेल का? हे बघ, आता तू म्हणतेस तसं असेल तर चांगलंच आहे, पण एक सांगू का, तात्यासाहेब ही व्यक्ती मला कधीच पटली नाही. म्हणजे त्यांचं वागणं बोलणं सगळं खोटं खोटं वाटतं. हे बघ, आपण प्रत्येक वेळी सगळ्यांकडं डोळसपणे बघायला हवं. कुणावरही कधीच आंधळा विश्वास ठेवू नये. आता ही गोष्ट मी सत्याला सांगू शकत नाही म्हणून तुला सांगतोय, त्यामुळे तू काळजी घे जरा. चल येऊ मी. आजिमभाई, तुम्ही इकडं? अरे तू कुठं राहतो ते बघायला आलो होतो. उद्या तू दुकान बिकान बंद केलंस तर घर तुझं कुठं आहे ते माहित नको का आम्हाला? हा, जरा हळू बोला की. ए, तू काय आता आमचा आवाज दाबतो का? आम्ही कसं बोलायचं ते तू सांगणार का आम्हाला आता? हा, तू वांगे. मला तसं म्हणायचं नव्हतं. ऐका की, मी तुमचं सगळं पैसे देणार आहे, बुडवणार नाही. फक्त तुम्ही प्लीज इथनं जावा. काय माझ्या घरच्यांना कळलं तर लय अवघड होईल. मग आम्ही काय करायचं? आणि आम्ही कुठं यायचं, कुठं जायचं, कुठं थांबायचं ते तू नाही सांगायचं आम्हाला, कळलं का? रस्ता का तुझ्या बापाचा आहे का रे? ऐका की, मी तुमच्याकडे पाया पडतो. आपण दुकानावर बोलू की, सगळं पैसे देतो मी. दुकानावर बोलू, तुम्ही प्लीज इथनं जावा. हा, तर लायकीत बोलायचं, कळलं का? नाहीतर आमचा प्रसाद कसा असतो ते माहित आहेस तुला. पैसे तेवढं वेळ द्यायला शिका, कळलं का? होय होय होय. परत सांगायला लावू नका. सॉरी अजून.
काय रे कोण होती ती पोरं? कोण पोर? अरे कोण काय आत्ता गेली ती. आता आता ती होय, ती मित्र होती माझी. ती उद्या त्यांच्या घरी कार्यक्रम आहे, ती मग ऑर्डर द्यायला आली इथं. आता ते दुकान बंद करून आलो ना मी, म्हणून डायरेक्ट इकडेच आली. नक्की ना? तर तुला त्रास द्यायला आली होती? अरे दादा, माझी मित्र होती ती. आता काय तुम्ही जयदीप शेठ झाला, बिझनेसमन, मोठी माणसं असं म्हणत होती. काय आमची मस्करीच चाललेली. आता मित्रांचं असतं, तुला माहितच आहे की. ठीक आहे, पण जयद्या जर तुला कधी कोण त्रास दिला तर डायरेक्ट मला सांगायचा. तुझा भाऊ अजून जिवंत आहे, एकेकाचा कार्यक्रम फिक्स करून टाकेन. होय दादा. जा फ्रेश होऊन जेवून घे.